नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बिस्किट ही रेसिपी. तर आता बिस्किट आपण करतोय तर ती नाईस सारखी करतोय बिस्किट. तर त्याच्यासाठी आता आपल्याला साहित्य जे लागणार आहे तर त्यातलं पहिलं जे आहे ते बटर मध्ये आपण करतोय. हे आहे ते अमूल बटर आहे. तुम्ही इथे लोणी पण वापरू शकता, पण अमूल बटर वापरायचं कारण म्हणजे ते सॉल्टी असतं आणि बिस्किटांमध्ये सॉल्टेड बटर जास्त छान लागतं, म्हणून आपण इथे बटरचा वापर करतोय. आणि आपण अगदी घरगुती करतोय की गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये वापरून आपण अगदी पौष्टिक अशी सुट्ट्या पण आहेत मुलांना, तर घरगुती अगदी खाऊ तयार करतोय आज. तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पॅन मध्ये बटर घेऊया, अर्धा कप बटर. बस आपण बटर हे छान हँड मिक्सीनं फेटून घेऊया. तुमच्याकडे फेटायचं काही असेल त्यांनी फेटलं तरी चालेल, किंवा हाताने सुद्धा अगदी केलं तरी पण चालू शकतं. बटर आपण 2 मिनिटं अगदी हलकं होईपर्यंत फेटून घेतले. त्याचा रंग सुद्धा बदललाय, तो पिवळसर होता तो थोडासा पांढरट झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता इसेन्स घालणार आहोत, व्हॅनिला. अगदी 2 ड्रॉप घालतोय, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे आपण. आणि नाईस, मगाशी मी म्हणलं नाईस आपण बिस्किटं करतोय, तर नाईस तर होणार आहेतच, पण नाईस कंपनीची जी बिस्किटं असतात म्हणजे ज्याच्यामध्ये थोडंसं नारळाची चव लागते आपल्याला, डेसिकेटेड कोकोनटची, आणि वरती साखर पेरलेली असते, तर ती आपण बिस्किटं करतोय. तर अगदी 2 ड्रॉप आपण त्याच्यामध्ये इसेन्स घातलाय. आता साखर घालून घेऊ, पिठी साखर अर्धा कप. आणि ही थोडी आवडीनुसार आहे, कमी जास्त थोडी केली तरी चालू शकतं. परत आपण हे 2 मिनिटं छान असं फेटून घेऊया. आपण साखर घालून परत 2 मिनिटं फेटून घेतलं. आता ह्याच्यामध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट घालतोय, पाव कप. हे बाजारात अगदी किराणा मालाच्या दुकानात वगैरे सगळीकडे अवेलेबल असतं. परत आपण सगळं हे छान मिक्स करून घेऊया एखादा मिनिट. आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आता जे आपल्याला सगळं साहित्य घालायचं होतं ते सगळं, आता जे फेटायचं होतं ते सगळं करून घेतलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे घालून सगळं आपण ह्याचं आता पीठ मळणार आहोत. 2 कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही नाचणीचं पीठ पण घेऊ शकता, किंवा मल्टीग्रेन बिस्किटं तुम्हाला करायची असतील, म्हणजे घरगुती करण्याचा खरं तर हा फायदा असतो की आपण आपल्याला जशी हवी आहे तसं पीठ वापरून आपण करू शकतो. थोडं थोडं पीठ घालूया, एवढं सगळं ह्याच्यामध्ये बसणार नाही, त्यामुळे आपण निम्म घालूया. याच्यातच आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालूया. 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घालतोय आणि 1 टीस्पून सोडा घालतोय, आणि 2 कप गव्हाचं पीठ. हे सगळं छान असं त्याच्यामध्ये चाळून घेऊया, म्हणजे सगळं एकत्र होतं हे. आता हे बाकीचं उरलेलं सगळं आपण घालून चाळून घेऊया. 2 कप आपण टोटल गव्हाचं पीठ घेतलं. सगळं पीठ आपण चाळून घेतलं, आणि जसं आपण चपातीची कणिक मळतो तसं अगदी ते छान सगळं एकत्र लावून घ्यायचं आणि हाताने हे मळून घ्यायचं आहे. सगळं जे बटर होतं त्याच्यामध्ये आपण कणिक वगैरे घातली, आणि आता ते सगळं व्यवस्थित बटर त्या कणकेला लावून घेतलंय. आणि आता इथून पुढे आपण त्याला मेजरमेंटमध्ये आपण 6 टेबलस्पून किंवा पाव कप दूध घेतलंय. फक्त एकदम न घालता काय करायचं, जसं जसं त्याला लागेल गोळा होईल इतपत आपण घालणार आहे. आता पाव कप मधलं आपला एखादा टेबलस्पून दूध शिल्लक आहे. आता व्यवस्थित ह्याचा आपण गोळा करून घेऊया, आणि लागलं तर आपण हे उरलेलं जे काही दूध आहे ते त्याच्यात घालून घेऊया. तर आपण हे सगळं छान मळून घेतलं. अगदी असा पाव कप जे दूध घेतलं होतं ते पूर्ण लागलं, आणि असं जसं आपण पुऱ्याची कणिक मळतो तसं ते व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. आणि आता कुठलीही केक म्हणा किंवा बिस्किट म्हणा, ह्याच्यासाठी दुसरी स्टेप जी असते ती नेहमी प्री हिटिंग असते. तर आता आपण बिस्किटं करायच्या अगोदर आपण प्री हिट करायला ठेवूया. आणि ही जी आपण आज करणार आहे ती अगदी घरगुती पद्धतीनं कढईमध्ये तवा ठेवून आपण बेक करणार आहोत. तर हे 5 मिनिटं रेस्ट करूया, आणि तोपर्यंत आपण प्री हिटिंग कसं करायचं ते बघूया. आता आपण कणिक ते मळून अगदी
छान ठेवलेला आहे गोळा रेस्ट करायला. तोपर्यंत आपण इथं प्रीहीट करतोय. तर इथं जाडबुडाची कढई घेतली अल्युमिनियमची, त्याच्यामध्ये आपण मीठ घातले, बारीक मीठ. हे आपण बऱ्याच केकना वगैरे असं मी वापरतो. आपण क्रिसमसचा केक केलाय, एक बेसिक केक केलाय, त्याच्यासाठी हे वापरलेलं आहे. त्यामुळे ह्याचा कलर थोडासा असा ब्राऊन झालेला आहे. तर हेच मीठ परत परत आपण वापरू शकतो. तर खाली तळाला पूर्ण तळाला बसेल एवढं मीठ घालायचं. त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं, आपल्याकडे जे असेल भांडी ठेवायचं असतं ते, किंवा आपल्या शेगडीवरचं असतं ते, असं एक स्टँड ठेवायचं आणि गॅस सुरू करायचा. अगदी मीडियम गॅसवरती आपण हे 5 ते 10 मिनिटं छान कढई तापवून घेऊया. ह्याला आपण प्री हीट करतोय आणि त्याच्यावर झाकण टाकूया. म्हणजे वरून पण हे गरम होतं आणि खालून पण, त्यामुळे दोन्हीकडून बिस्किट अगदी मस्त बेक होतात. आणि याचं प्रीहीटिंग होतंय तोपर्यंत आपण बिस्किट लाटायला घेऊया. तर आता आपण बिस्किट लाटून घेऊया. तर त्याच्यासाठी पोळपाटावर एक प्लास्टिकचा कागद असेल तुमच्याकडे तर तो घालू शकता, किंवा घालू बटर शकता, पेपर सुद्धा चालतो. तर माझ्याकडे हा पेपर होता, तर तो हा घातला. म्हणजे काय होतं, ते असा हलवता येतो. पोळपाटावर प्रत्येक वेळेला आपल्याला पीठ आहे ना, ते हाताने उचलून टाकावं लागतं, तर त्याच्यामध्ये काही वेळेला मोडू शकतं. तर त्याच्यासाठी सेफर साईडला आपण नेहमी प्लास्टिकचा कागदाचा वापर करायचा. तर आता ह्या पिठांचे 2 गोळे करून घेऊया आपण. आणि अगदी वाटलं, कोरडं पडले असं वाटलं किंवा, तर त्याला दुधाचा हात लावायचा. आणि ह्याला जेव्हा आपण लाटतो तेव्हा थोड्याशा बारीक बारीक चिरा पडतातच, पण जेव्हा आपण त्याच्यावर लाटणं वगैरे व्यवस्थित फिरवू तेव्हा त्या बारीक बारीक चिरा ज्या काही आहेत त्या जातात. थोडंसं आपण पीठ लावून खाली, म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे ते लावून आपण थोडंसं लाटून घेतो. तर इथं व्यवस्थित पीठ लावूया. जसं आपण पोळीला लाटतो ना तसं व्यवस्थित लावायचं. आणि आता हे लाटून घेऊया. एकसारखं लाटायचंय. खूप जाड नको आहेत आणि खूप पातळ नको आहेत. आपण जेव्हा शंकरपाळी करतो तेव्हा सुद्धा तुपात मळून घेतो, तेव्हा सुद्धा अशाच त्याला चिरा पडतात. ते कारण साईडचं आपल्याला ते स्क्वेअर करून घ्यायचंय, त्यामुळे ते साईडचं सगळं निघून जातं. मध्ये अगदी प्लेन होतो, पोळी आपली प्लेन होते. आणि म्हणून थोडासा आपण प्लास्टिकचा कागद घेतलाय की जेणेकरून तो हलवता आला पाहिजे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलेला आहे, त्यामुळे थोडीशी आपलं हे बिस्किट फुगणार आहे. तर त्याच्यासाठी जाड न करता पातळ आपण जशी पोळी लाटतो तशा पद्धतीनंच लाटायचंय. थोडंसं हाताने बघायचं की कितपत आपली पोळी जाड झाली आहे. एक व्यवस्थित प्लेन असं त्याच्यावर लाटणं फिरवायचं, कारण आपल्याला आता एवढंच इथंच थांबायचंय. आणि त्याचा व्यवस्थित चौकोन तयार करून घेऊया. कडेचं आपण सगळं काढून टाकूया. हा चौकोन आपण तयार करून घेतलाय. आणि नाईसची बिस्किट चौकोनी चौकोनी असतात, तर ह्याला आणि त्याला बॉर्डर छान येण्यासाठी आपण जे करंजीसाठी वापरतो ना, चिरणं म्हणतात त्याला, ते आपण वापरूया. म्हणजे ऑटोमॅटिक त्याला छान डिझाईन येईल. हे बिस्किटाला छान आकार यावा ह्याच्यासाठी आपण चिरण्याचा वापर करतो इथे. म्हणजे ती दिसायला पण छान दिसतात बिस्किट. त्या बॉर्डरमुळे खूप छान एकदम असं त्याला बिस्किट स्मार्ट दिसायला लागली. नाईस नाईस. आणि आता आपण त्याला आणि ही बिस्किट फुगू नयेत म्हणून काय करायचं, टूथपिकनी त्याला अशी होल पाडायची. आणि दिसायलाही छान दिसतं ते, अगदी मस्त डिझाईन येते म्हणजे अगदी बिस्किटांना. आणि ह्याच्यावरती थोडीशी साखर भुरभुरायची. आणि ह्याच्यामध्ये भरपूर बटर आहे आणि आपण कणिक वापरले, त्यामुळे ऑलरेडी हे पीठ थोडंसं चिकट आहे. थोडंसं हे बोटाने असं साखर प्रेस करायची त्याच्यावरती.
किंवा स्पॅच्युलानी केली तरी ती व्यवस्थित त्याला लागून राहते. तर आता आपली बिस्किटं लाटून झालेली आहेत. इकडे आपलं प्रीहीटिंग पण झालंय. तर आता हा जो काही आहे तो नॉनस्टिकचा तवा आहे. नॉनस्टिकचा म्हणण्यापेक्षा आपण जो पोळ्याला वापरतो तो नॉनस्टिकचा नाहीये. मायक्रोन बरोबर जे आलेले असतात ते असतात, किंवा तुमच्याकडे अॅल्युमिनियमची ताटली असेल किंवा अॅल्युमिनियमचा ट्रे असेल, काहीही तुम्ही वापरू शकता स्टील सोडून. आणि त्याच्यामध्ये बटर पेपर आपण घातलेला आहे या शेपमधनं, तो असा लावून घ्यायचा. ह्याला चिकटवायची वगैरे काही गरज नाहीये. आणि आता जी बिस्किट आपली तयार करून झालीये ती स्पॅच्युलानी अशी उचलायची आणि एक एक बेकिंग ट्रे मध्ये आपण ठेवूया. आता आपण मगाशी जे प्रमाण घेतलं होतं तर त्याचे आपले मध्यम आकाराचे 3 गोळे झाले. तर त्यातला एक आपण लाटून घेतला. आता इथे आम्हाला व्हिडिओ करायचा असतो, हा थोडा वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, ही ट्रायलसाठी आपण 1 गोळ्याची जी काही बिस्किटं 6 झाली ती आता आपण बेक करून घेऊया. आणि ही बेक होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या लॉटमध्ये करतोय. तर तुमच्या वेळेला काय होणार आहे की तुम्हाला सगळी जर एकदम बिस्किटं करून घ्यायची असतील तर सगळी करून घेऊ शकता. फक्त ताट तेवढं मोठं पाहिजे. आणि आपण जे प्रीहीट करून ठेवलेला जी कढई आहे ती पण आपल्याला तेवढी मोठी लागते. किंवा जर तुमच्याकडे ओटीजी असेल मोठा तर ऍट ए टाइम तुमची सगळी बिस्किटं होणार आहेत. कारण आता या प्रमाणामध्ये या आपल्या एका गोळ्याची 6 ते 7 बिस्किटं झाली, म्हणजे आपली साधारणतः 25 एक बिस्किटं तयार होणार आहेत. तर ती जर तुमची एका लॉटमध्ये बसली तर सगळी बेक केली तरी हरकत नाहीये. मस्त प्रीहीट झालेलं आहे. प्रीहीट म्हणजे काय, तर हे वरती जे आपण झाकण ठेवलंय ते सुद्धा गरम होणे, ते म्हणजे अगदी व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे. आता आपण ही बिस्किटं त्याच्यामध्ये ठेवूया. पुन्हा त्याला झाकण लावूया. आणि 15 मिनिटं याला आपण बेक करणार आहोत मध्यम गॅसवरती. ह्याच्यावरती थोडंसं काहीतरी जड ठेवून टाकूया, म्हणजे ते वाफ जाणार नाही आणि झाकण पण हलणार नाहीये. तर आता 15 मिनिटानंतर, म्हणजे केकला कसं असतं की एकदा केक ठेवला की 30 मिनिटं आपण झाकण काढायचं नाही, पण बिस्किटांमध्ये काही प्रश्न नसतो. तुम्ही मध्ये चेक करू शकता की झाली आहेत का. तर त्यासाठी आपण 10 मिनिटांनी एकदा झाकण काढून बघूया व्यवस्थित बेक झाली आहेत का. टोटल आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. 15 मिनिटं झाली आहेत. आपण बिस्किटं बेक करायला ठेवली होती आणि या मधल्या वेळात आपण बाकीची पण सगळी बिस्किटं करून घेतली आहेत. पण आधी ही कशी झाली आहेत ते आपण चेक करूया. एकदम गरम झालेलं आहे, कारण 15 मिनिटं आपण त्याला ठेवलेलं आहे बेक करत. एकदम व्यवस्थित झाकण काढून घ्यायचं. वरून तरी आपल्याला खूप छान दिसत आहेत. खाली पण खरपूस रंग आल्यासारखा वाटतोय. फक्त आपण एकदा चेक करूया. आणि त्याची साखर वगैरे पण अगदी कण अगदी मस्त त्याला चिटकून बसलेत, म्हणजे अगदी निसटले वगैरे काही नाहीये त्याच्यावरून. आणि आता थोडीशी ते मऊसर असतात, पण थोड्या वेळाने जेव्हा ते थंड होतील तेव्हा अगदी छान क्रंची होणार आहेत. खालून पण त्याला आपल्याला जेवढा हवाय तेवढा मस्त रंग आलेला आहे. थोडीशी अगदी मऊ वाटतात, पण ह्याला आपण म्हणतो की स्टँडिंग टाइम. तर हे आपली कढई पण गरम आहे आणि हा जो आतला ट्रे ठेवलेला आहे तो पण गरम आहे. तर अशा ह्याच्या वेळेस फक्त झाकण ठेवायचं नाही याच्यावरती, आणि 5 ते 10 मिनिटं, म्हणजे थोडक्यात ही बिस्किटं गार होई तोपर्यंत आपण ही या कढईमध्येच ठेवणार आहेत. म्हणजे त्या हीटवरती ती हळूहळू ती क्रंची होत जातात. आणि थोड्या वेळाने ही पूर्ण गार झाल्यानंतर आपण चेक करूया की किती छान क्रंची झाली आहेत ते. आणि आता आपण गॅस बंद करूया हा. तर अशा पद्धतीनं सगळी बिस्किटं आपली बेक करून झाली आहेत. आपण 2 लॉट जे होते ते आपण गॅसवर केले आणि 1 लॉट खरं तर आम्ही ओटीजी मध्ये पण केला. आणि ओटीजी मध्ये जर करायची असेल तर 160 अंशावर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 15 मिनिटं बेक करायचे. फक्त ओटीजी मध्ये 3 कप्पे असतात, तर एकदम वरच्या कप्प्यात ठेवलं तर काय होतं, वरच्या कॉईल लगेच तापतात आणि वरून थोडीशी करपतात. खाली जर ठेवलं तर खालच्या कॉईल तापलेल्या असल्यामुळे खालून थोडीशी करपण्याची शक्यता असते. तर मधला जो कप्पा असतो ओटीजी मधला तर त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि 2 लॉट आपण इथे गॅसवर करून ठेवले. तर मला फरक असा एक दाखवायचा होता
की ओटीजी मध्ये जे आहे ना ते वरून वरून खालून आणि त्याला खालून उष्णता दोन्हीकडून लागते. bake होतं. म्हणजे हा जर फरक बघायचा असेल तर थोडासा फरक पडतो, अगदी लाईट. कारण आपण जेव्हा गॅसवर करतो तेव्हा वरून त्याला उष्णता लागत नाही, जी आतमध्ये उष्णता तयार होती त्यावरूनच ते बेक होतं. आणि ओटीजी मध्ये कसं ओव्हरऑल त्या ओटीजी मध्ये सगळीकडे उष्णता तयार होते, त्यामुळे खालून आणि वरून हे असं दोन्हीकडूनही छान बिस्किट बेक होतं. आणि आपण गॅसवर जे केलेलं आहे ते खालून जास्त बेक होतं आणि वरून त्याला मस्त उष्णता लागलेली असते. पण दोन्हीकडंही क्रिस्पी जे आहे बिस्किट ते खरं तर same अगदी सेमच same होतं. होतं. खाण्यामध्ये काही फरक लागत नाही. फक्त हा एक नवीन टेक्नॉलॉजी आहे आता जी आलेली आहे, ओटीजी म्हणा किंवा कन्व्हेक्शन म्हणा. पण पूर्वीपासून जी आपल्याला माहीत असणारी पद्धत आहे ती गॅसवरतीच आहे. तर त्यामुळे आणि आपण सगळ्यांच्याकडे इझी अवेलेबल असतं असतं. ना हे सगळं. तर त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीनं करून बघू शकता. आणि आता एक आपण मोडून बघूया. दोन्हीतली जी बिस्किट आपण एक एक मोडून बघूया. हे होतं, हे ओटीजीतलं होतं. छान असं आतपर्यंत खरपूस झालेलं आहे असं. म्हणजे अगदी कुटकुटीत म्हणतात तसं अगदी मस्त आवाज येतो त्याचा. आणि हे जे आहे ते आपण गॅसवर केलेलं आहे. हे पण छान तुटलेलं आहे, मस्त झालेलं आहे एकदम. एकदम कुटकुटीत खुसखुशीत अशी बिस्किटं झालेली आहेत. आणि अजूनही थंड होणार आहेत. अगदी थोडीशी ती अगदी कोमटसर आहेत आणि आणखीन गार झाल्यानंतर ती आणखीन क्रिस्पी होणार आहेत. आणि तर हे टिकायला सुद्धा खूप छान आहे. छान. 15-15 दिवस ठेवलं तर काही याला होणार नाहीये. फक्त एअरटाईटच्या डब्यामध्ये फक्त ठेवावे लागतील म्हणजे मऊ पडणार नाहीये. आणि मगाशी आपण सुजाता सांगितलं तसं आपण ही घरात बिस्किटं हो. करतोय, तर त्यामुळे मल्टीग्रेन गव्हाची तुम्ही कोणत्याही पद्धतीचं पीठ वापरून ही बिस्किटं आणि सगळं घरातलं साहित्य चांगलं वापरून आपण ही बिस्किटं घरी करू शकतो आपल्या घरच्यांसाठी. आणि करायला एकदम सोपी. म्हणजे अगदी कणिक मळल्यासारखी मळायची आहेत आणि लिटरली लाटून आपल्याला ठेवायचे. तर आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि अर्धा कप आपण बटर घेतलेलं होतं. तर त्याच्यापासून आपली ही 25 बिस्किट अगदी प्रॉपर अगदी तयार झालेली आहेत. छान मस्त अगदी आवाज पण छान येत आहेत. तर 25 म्हणजे मला वाटते पावशेरला जास्त अगदी, अगदी. झालेली आहेत ती आपल्या वजनी मापामध्ये सुद्धा. तर आज आपण मस्त गव्हाची अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत बिस्किटं ही रेसिपी बघितली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. ओटीजी मध्ये करून बघा, गॅसवर करून बघा, जशी तुमची पद्धत असेल तशी. आणि आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि आमच्या YouTube, Instagram आणि Facebook या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.